सूत्र 119. अर्थानर्थो न मे स्थित्या गत्या वा शयनेन वा तिष्ठन् गच्छन् स्वपंस्तस्मादहमासे यथा सुखम. थांबणं, चालणं किंवा झोपणं यात माझ्यासाठी काही अर्थ नाही व अनर्थही नाही. त्यामुळे थांबणं, जाणं, झोपणं इत्यादी सर्व क्रिया करताना सुद्धा मी सुखानं स्थिर आहे. नाथ सांगतात, माणूस निसर्गाची निर्मिती आहे, परंतु त्यामागेही माणसाचा निर्मितीचा उद्देश असतोच. ह्या निर्मितीतही तो निसर्गावर विजय मिळवू पाहत असतो. निर्मितीची निसर्गाची सूत्र आपल्या हातात ठेवू पाहत असतो. त्यात तो काही अंशी यशस्वीही झालेला दिसतो. त्याच्या प्रत्येक निर्मितीमागे विकार, विचार आणि अहंकार दिसतो. आपल्या निर्मितीचा वापर कसा, कधी, कुठे, कोणासाठी करायचा, तो करायचा किंवा नाही ह्याचेही सर्वाधिकार तो आपल्याकडेच ठेवू पाहतो. निसर्ग मात्र केवळ निर्मिती करतो आणि त्यातून मुक्त होतो. आपल्या निर्मितीमागे त्याचा कोणताही अहंकार, स्वार्थ, उद्देश नसतो. त्याची निर्मिती निखळ, स्वाभाविक असते. माणसाची प्रत्येक कृती सोद्देश असते. थांबणं, चालणं, झोपणं या तसं पाहता नैसर्गिक वाटणाऱ्या क्रियासुद्धा तो आपल्या विचार, विकार आणि अहंकाराच्या भेसळीनं कृत्रिम करून टाकतो. त्याची प्रत्येक कृती काहीतरी जिंकण्यासाठी, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा किमान आहे ते गमवू नये यासाठी असते. स्वतःकडे तटस्थ वृत्तीनं पहा, विचार करा, सत्यता पटेल. थांबणं, चालणं, झोपणं यापैकी झोपणं ही नितांत नैसर्गिक क्रिया आहे, परंतु त्यामागेही मला ताजंतवानं वाटावं हा त्याचा उद्देश असतो. झोपेचाही नैसर्गिक आनंद तो घेऊ शकतोच असं नाही, कारण सर्व नैसर्गिक क्रियांमागेही त्याचा विकार, विचार, अहंकार आणि त्यापायी आलेलं कर्तेपण असतं. तेच त्याला खऱ्या आनंदापासून दूर नेतं. शरीराला कर्तेपण चिकटलेलं आहे, आत्म्याला नाही. आत्मा निस्संग आहे. तो करताही नाही आणि भोगताही नाही. त्याच्या केवळ अस्तित्वानं सर्व घडत असतं. स्वतःचं हेच आत्मरूप जाणून घेणारा त्याच्यासारखाच साक्षी होतो. विकार, विचार, अहंकार आणि कर्तेपण गळून पडल्यानं त्याचं प्रत्येक कर्म कृती होतं. नैसर्गिक, सहजपणे होऊन जाणारी क्रिया ठरतं. कोणत्याच कृतीबाबत तो आग्रही नसतो आणि जाणीवपूर्वक त्यागाची भावनाही नसते. थांबणं, चालणं, झोपणं अशा सर्वसामान्य क्रियांमध्येही तो निसर्गाचाच मान राखतो, कर्तेपण ठेवत नाही. म्हणूनच तो साध्या साध्या वाटणाऱ्या कृतींमधूनही निखळ आनंद प्राप्त करू शकतो. त्याच्या मनात कोणताही संघर्ष नसल्यानं ते स्थिर असतं. त्यामुळे तो त्या आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. अशा निखळ आत्मानंदाची अनुभूती जनक राजा घेत आहे. त्याबद्दलच तो आपले गुरु, सर्वज्ञ महाज्ञानी श्री अष्टवक्र मुनी यांना निवेदन करत आहे.